आता पहा, मुख्य भूमीला लाभलेला समुद्रकिनारा जे आहे ते आपल्याला माहिती आहे 6100 किलोमीटर आहे. या मुख्य भूमीला लाभलेला या समुद्रकिनाऱ्याला दोन भागामध्ये विभागता येते. एक भारताची पूर्व किनारपट्टी आणि एक भारताची पश्चिम किनारपट्टी. आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीला एकूण 5 भारतीय राज्य लागलेले आहे, तर पूर्व किनारपट्टीला एकूण 4. ज्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर जे लाभलेली 4 भारतीय राज्य आहेत त्यामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल येतं. तर पश्चिम किनारपट्टीला लाभलेले जे 5 भारतीय राज्य आहेत त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ येत असतं. यामध्ये गुजरातला सर्वात अधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर गोवाला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे राज्याच्या दृष्टिकोनातून. अशा प्रकारे ही भारतातील 9 राज्य आहेत ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहे. त्या 8 केंद्रशासित प्रदेशापैकी 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. ज्या 4 केंद्रशासित प्रदेशाला समुद्रकिनारा लाभलेला आहे ती खालीलप्रमाणे आहे: अंदमान निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप द्वीप